कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आहा, हे आपल्याकडच्या एखाद्या जुन्या वाड्यासारखं दिसतं बघा। खरंच इथे प्रत्येक गोष्टीत ना या लोकांची सौंदर्य दृष्टी दिसते, कल्पकता दिसते नाही। हा हा, आणि एक बघितलं का तुम्ही, त्या एअरपोर्टला उतरल्यापासून बघतोय मी, जो जो माणूस इथला दिसतो तो सगळा हसतमुख। अहो म्हणूनच तर या देशाला लँड ऑफ स्माइल म्हणतात। असं म्हणते रे, तुमची बी लँड ऑफ स्माइल भारीच आहे खरं। चला, अरे नमस्कार। ต้อนรับสู่ภูเก็ตและโรงแรมดินสอรีสอร์ทแอนด์วิลล่าวินเยตคอลเลคชั่นการเดินทางเป็นอย่างไรบ้างคะ काय म्हणले? आपलं या देशात स्वागत करतात आणि बहुतेक आपला प्रवास कसा झाला विचार। हा हा, व्हेरी गुड। अरे वा वा, สวัสดีค่ะ मंडळ आभारी आहे। welcome drink please काय भारी स्वागत करतात राव। बघा ना, thank you ขอบคุณค่ะ थँक्यू थँक्यू। झालं नेमका फोन यायला। बोल ग मम्मी हा पोचली अगं आत्ता तरी इमानातून उतरल्या। अगं चंची तुला काय सांगू, पोटात गोळा झाल्या बाई माझ्या। अगं तू विमान उडत होतं का नाही तेव्हा बी आणि खाली उतरताना बी पाठ पोट एकच झाली बाई, काय सांगू तुला। बॅग बी। हा बोल, काय म्हणत होतीस? मम्मी तू कुठल्या हॉटेलात आहेस? म्हणजे तिकडे स्विमिंग पूल आहे ना, आणि कसं आहे म्हणजे हॉटेल कसं आहे नेमकं? अगं ए चंचे, खुरी आहेस का ग तू? मी काय बिंदू चौकात महाद्वार रोडला आले वय, लगेच हॉटेल बुक करून तिकडे स्विमिंग पूल मध्ये जायला? उगा काय बी बोलती, तुला माहित आहे काय मी कुठं आले ते? थायलंडला आले, थायलंडला, कळतंय काय? मम्मी माहितीये मला तू थायलंडला आहेस ती, पण म्हणलं आतापर्यंत केलं असेल हॉटेल बुक। अगं ते दोघं कुठं राहणार आहे त्याच्यावर माझं ठरणार आहे का नाही, कोणत्या हॉटेलात जायचंय, कोणत्या रूम मध्ये जायचंय, माहितीये का नाही तुला? म्हणजे त्या दोघांनी अजून तंबू ठोकला नाही वय? अगं नाही की, आल्यापासून उगे इकडं तिकडं फिरत बसल्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।